नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री आद्य शंकराचार्य भाग 5 यामध्ये आपण आचार्यांची ग्रंथसंपदा पाहूया. आचार्यांची ग्रंथसंपदा ही खूप मोठी आहे. त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी अनेक ग्रंथ लिहिले. प्रस्थानत्रयी, ब्रह्मसूत्र भाष्य, उपनिषद भाष्य, गीता भाष्य हे त्यांचे ग्रंथ. देवतांच्या स्तुतीपर त्यांनी कित्येक स्तोत्र लिहिले. जोवर एखादा साधक सगुण ईश्वराची उपासना करीत नाही तोवर त्याला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही असं ते मानत. परमार्थतः ते अद्वैतवादी होते, पण व्यवहाराच्या भूमिकेवर ते नाना दैवतांच्या उपासनेची सार्थकता, उपासनेला बल, सौंदर्य आणि गांभीर्य येण्यासाठी त्यांनी शिव, विष्णू, गणपती, देवी इत्यादी देवतांची अतिशय भावपूर्ण स्तोत्र रचली आहेत. त्यातले आनंद लहरी हे देवी भगवतीच्या वर्णनपरचं स्तोत्र आहे. चरपट पंजरी हे 17 श्लोकांचं स्तोत्र अत्यंत नादमधुर असं आहे. भज गोविंदम भज गोविंदम अशी त्याची सुरुवात आहे. शिवभुजंग प्रयात, सौंदर्य लहरी सर्व संस्कृत स्तोत्र साहित्याचा मुकुटमणी शोभेल असं हे स्तोत्र. तसंच वेदांताच्या प्रतिपादनासाठी जे अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले त्यांना प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. अद्वैताचे प्रतिपादन करणारा आणखी एक व्यापक ग्रंथ म्हणजे विवेक चूडामणी. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे, जग हे मिथ्या आहे, भ्रामक आहे. जीव हा ब्रह्मच आहे, तो ब्रह्माहून कोणत्याही प्रकारे भिन्न नाही असाच अद्वैत सिद्धांताचा मूलमंत्र आचार्यांनी प्रस्थापित केला. भाष्यलेखन, प्रचार, मठस्थापना हा प्रचंड उद्योग आचार्यांनी अवघ्या 31 वर्षात पूर्ण केला. त्यांना आता 32वं वर्ष लागलं होतं. हे वर्ष आपल्या निर्याणाचे आहे हे त्यांना ठाऊक होतं. त्या दृष्टीने त्यांनी मग सर्व निर्वानिरव करून परत हिमालयाची वाट स्वीकारली. ते बद्री केदार या क्षेत्री गेले. मोक्षमार्ग तिथूनच सुरू होतो. पांडवी याच मार्गाने स्वर्गारोहणाला निघाले होते. आचार्य त्या क्षेत्री जाऊन विसावले. त्यांनी योगधारणा सुरू केली. हळूहळू ते निर्विकल्प समाधीमध्ये प्रवेशले आणि वैशाख शुद्ध एकादशीच्या दिवशी या तेजोमय यतिश्रेष्ठाची प्राणज्योत परब्रह्मामध्ये विलीन झाली. आज या भारतभूमीमध्ये वेदांताविषयी जी श्रद्धा आणि ज्ञानाविषयी जो काही आदर दिसतो त्याचे बरेचसे श्रेय आचार्यांनाच द्यावे लागेल. भारतात आजही त्यांच्याच अद्वैत मताचा प्रकाश भरून राहिला आहे सर्वत्र. आचार्यांनी हे एवढे प्रचंड आणि महनीय कार्य अवघ्या 32 वर्षामध्ये पूर्ण केले हे तर जगातले एक महत् आश्चर्यच. त्यामुळे भारतीय जनता आचार्यांना शंकराचा अवतार मानून त्यांच्या पुढे नतमस्तक होते. आचार्यांना कोटी कोटी प्रणाम. जय श्रीराम.